Hello students, today we'll discuss about the structure of the human brain. इथे तुम्हाला दिसतंय की ह्यूमन बॉडीमध्ये आपल्या ह्यूमन बॉडीची जी सिमेट्री आहे ती आहे बायलॅटरल सिमेट्री. आता आज आपण बघूयात की ब्रेन, आपला ब्रेन कसा असेल. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जर आपण बघितलं तर ब्रेनची जी पोझिशन आहे तर ही ब्रेनची पोझिशन एकदम सेंट्रल पोझिशन आहे. आपला ब्रेन हा आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात पहिला पार्ट आहे. जर का आपण बघितलं तर आपला हा जो ब्रेन आहे हा संपूर्णपणे जो प्रोटेक्ट केला जातो तो म्हणजे आपल्या स्कलमध्ये. आपल्या स्कलचा जो रूफचा पोर्शन असतो त्याला आपण म्हणतो क्रेनियम. तर आपला हा ब्रेन क्रेनियम मध्ये अतिशय छान पद्धतीने त्याला स्टोअर केलेलं असतं, त्याला प्रोटेक्शन मिळतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा जो मेंदू, हा जो ब्रेन तुम्हाला दिसतोय, कॅन यू इमॅजिन की याचं वेट किती असेल? तर मानवी मेंदूचं वेट जे आहे तर ते साधारणपणे 1.3 to 1.5 kg आहे. बघा, आता मी तुम्हाला याचा 3 डायमेन्शनल व्ह्यू दाखवतेय. हा व्ह्यू तुम्ही बघा, राईट. आणि तुम्हाला एक माहितीये का की आपला आइन्स्टाईनचा जो ब्रेन होता तर त्याचं वेट हे आपल्या नॉर्मल ब्रेन पेक्षा थोडंसं कमी होतं. आइन्स्टाईनच्या ब्रेनचं वेट होतं 1230 ग्रॅम्स. ओके, आपल्यापेक्षा थोडंसं कमी होतं. बट स्टिल यू कॅन इमॅजिन हाऊ मच वॉज द ब्रिलियंट ब्रेन ऑफ व्हॉट हिअर जीनियस आय कॅन से ब्रेन ऑफ आइन्स्टाईन. तर हा जो मेंदू आहे, हा जो पार्ट आहे, तर आपल्या मेंदूमध्ये हा जो सेरेब्रमचा पार्ट आहे हा आपल्या ब्रेनचा 80% एरिया ऑक्युपाय करतो, 80% एरिया. आणि मी जर का याला टर्न केलं तर तुम्हाला इथे मागे दिसणार आहे हा जो पोर्शन दिसतो हा आहे आपला छोटा मेंदू, हा आहे आपला मोठा मेंदू आणि हा आहे आपला छोटा मेंदू. छोट्या मेंदूला आपण म्हणतो सेरेबेलम. गॉट इट? मोठा मेंदू म्हणजे काय? सेरेब्रम. छोटा मेंदू म्हणजे काय असणार आहे? सेरेबेलम. यू कॅन सी हिअर इन अवर 3D स्ट्रक्चर. ओके, सो इफ आय एम टेकिंग दिस सेक्शन, याचे दोन भाग होऊ शकतात. हा जो सेरेब्रम आहे हा दोन भागांमध्ये याचं विभाजन होतं. सो वी कॅन सी, आणि म्हणून आपण याला म्हणतो सेरेब्रल हेमिस्फिअर्स, राईट. आणि हे दोन सेरेब्रल हेमिस्फिअर्स याच्या आतमध्ये तुम्हाला दिसतंय की याच्या आतमध्ये ही जी टिश्यू असते याला आपण म्हणतो कॉर्पस कॅलोझम. तर हे दोनही पार्ट्स, आपल्या या ब्रेनचे दोनही पार्ट्स, हे सेरेब्रल हेमिस्फिअर्स हे एकमेकांना जोडलेले असतात आणि तो पोर्शन म्हणजे आहे इकडे कॉर्पस कॅलोझम.